पनवेलमधील वाल्मिकी नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयात एका अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार घटना समोर आल्याने परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणात मायकल नावाच्या तरुणावर कथित आरोप करण्यात आला असून या घटनेची चौकशी सुरू आहे। ज्या वयात चिमुरड्या मुलींनी निर्धास्तपणे घराबाहेर खेळावे, शिकावे आणि सुरक्षित वातावरणात वावरावे, त्याच वयात त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर ही केवळ एका कुटुंबाची वेदना नाही तर संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे। सार्वजनिक शौचालये, निर्जन ठिकाणे आणि संवेदनशील परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था किती सक्षम आहे? सीसीटीव्ही, पोलीस गस्त आणि महिला सुरक्षा यंत्रणा नेमकी कुठे आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून संवेदनशील ठिकाणी तातडीने पोलीस गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करावी आणि महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात। आज एका चिमुरडीसोबत घडले, उद्या कोणाच्या घराची पाळी? प्रशासनाने आता केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची वेळ आली आहे। बालकांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट संदेश प्रशासनाने आपल्या कृतीतून द्यावा। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।